झी मराठी, चर्चाही होणारच। कृष्णा पंचगंगा महापुरामुळे कुरुंदवाड शहरातील स्थलांतरित जनावरांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तातडीने वैरणीची सोय करण्यात आली। मजरेवाडी रस्त्यावरील ऊसाचे प्लॉट यासाठी आरक्षित करून कुरुंदवाड भैरववाडी येथील जनावरांसाठी वैरण वाटप करण्यात आली। पहिल्याच दिवशी वैरण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ गर्दी केली। पास टोकन घेण्यासाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी भेट देऊन या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू फोर्स तैनात करून तत्परता दाखवत शिस्त लावली। दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी कुरुंदकर यांनी टोकन पास मिळवण्यासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व पूरग्रस्त नोंदणीकृत पशुपालकांना चारा दिला जाणार आहे, वैरण कमी पडू देणार नाही, त्यामुळे गडबड गोंधळ टाळून शांततेने वाटप प्रक्रियेला सहकार्य करावे असं आवाहन केलं। पूरग्रस्त जनावरांसाठी किती वैरण आवश्यक आहे याची सर्वे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद झेंडे, डॉक्टर पल्लवी कुरुंदकर, डॉक्टर गणेश चोथे व डॉक्टर आदित्य चव्हाण यांनी केला होता। या सर्वेच्या आधारे तयार केलेल्या यादीनुसार वैरण वाटपासाठी पासचं वितरण करण्यात आलं। पास मिळवण्यासाठी आज सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूरग्रस्त पशुपालकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली, मात्र सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना पास देण्यात आले। दुपारनंतर नवीन नोंदणी घेऊन सर्वे करून रात्री उशिरा त्या पशुपालकांना वैरण वितरणीचं टोकन देण्यात आलं।